आपण गुणोत्तर काढायला शिकलो होतो, क्षेत्रफळाचे गुणोत्तर. बरोबर. आपली ती जी एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे, तो कम्प्लीट झाला होता का? नाही मॅम, थोडस मॅम तुम्ही आम्हाला सोडवायला सांगितलं होता. राहिला होता पूर्ण आणि तो सोडवलेला आम्ही आपण? सॉल्व्ह केला. मॅम मला तो पूर्ण सॉल्व्ह झाला. आपण बरीचशी गणितं घेतलेली मॅम त्याच्यातली. तुम्ही आम्हाला होमवर्क म्हणून दिला होता. हो टीचर, आपण खूपच गणितं घेतली होती. मग आपण पुढचं घ्यायचं आता. एक बाकी आहे माझ्या मते ना. टीचर ते तुम्ही आम्हाला होमवर्कला दिलं होतं, मी केव्हाची तेच सांगतेय. अच्छा, शेवटचं का? हो टीचर. यस मॅम. अच्छा, ओके. मग ते आलं का तुम्हाला? हो टीचर, आलं. बरं. आता आपण सगळ्यात महत्वाचा जो आपला पहिला जो भूमितीमधला प्रमेय आहे ते आपण बघायचं आहे. 10वं गणित झाल्यानंतर आपल्याला एक प्रमेय आहे, जे आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ठीक आहे, नीट समजून घ्यायचं. आधी मी विधान सांगते, विधानाचा अर्थ सांगते, आणि मग त्याची जी सिद्धता आहे ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, सिद्ध करायला येतं हे बघा. हे जे प्रमेय आहे ना, हे आपल्याला सिद्ध करायला येतं 4 मार्काला. ऐकताय का सगळेजण? तर आतापर्यंत आपण जे शिकलो ना, जे त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, हे आपण आधीच्या ह्याच्यात शिकलो, तर त्याचाच वापर सिद्धतेसाठी इथे करायचा आहे. आवाज येतोय माझा? येस मॅम. ठीक आहे. तर आपलं जे विधान आहे ते काय आहे आधी आपण ते समजून घेऊया. ठीक आहे, जे आपल्याला प्रमाणाचे मूल आहे त्याचं विधान काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. विधान कळलं पाहिजे. विधान कळलं ना की मग त्याच्यावरून आपण पक्ष आणि साध्य आपण लिहू शकतो, है ना. सिद्धता तर आपल्याला लिहायची आहे, पण विधानावरून आपल्याला काय दिलंय आणि काय आपल्याला सिद्ध करायचंय. पक्ष साध्य कळतं, पक्ष साध्य आणि सिद्धता या 3 गोष्टी असतात. कोणतंही प्रमेय आपण बघितलं तर प्रमेयमध्ये प्रमेय एक विधान असते, पण त्या विधानामध्ये एखादी गोष्ट आपल्याला दिलेली सिद्ध करायची असते, तर जे दिलेलं असतं त्याला आपण पक्ष म्हणतो, आणि जे मला सिद्ध करायचंय ते साध्य असतं. काय असतं? जे मला सिद्ध करायचंय ते साध्य असतं. जे दिलेलं आहे ते पक्ष असतं, जे सिद्ध करायचंय ते साध्य असतं. आणि जे साध्य आहे ते सिद्ध करण्यासाठी ज्या पायऱ्या आपण लिहितो त्याला आपण सिद्धता असं म्हणतो. म्हणजे पायऱ्या पायऱ्याने आपण ती गोष्ट सिद्ध करत जातो. जे मला माझं साध्य आहे ते सिद्ध करण्यासाठी ज्या पायऱ्या, सिद्धतामध्ये त्या सगळ्या पायऱ्या आपण लिहितो. कळलं? हो मॅम. तर सगळ्यात पहिल्यांदा विधान बघा. विधान काय आहे, है ना. तर विधान मी आता तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर मी विधान तुम्हाला सांगते. नीट बघा. विधान मी पुस्तकामध्ये नाही सांगत, मी येथे आकृतीमध्ये समजावून सांगते. बघा, त्रिकोणाच्या एक त्रिकोण आहे. ठीक आहे, आता हा त्रिकोण आहे एबीसी समजा. तर या एबीसी त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे एक रेषा अशी आहे जी या त्रिकोणाच्या कोणत्या तरी बाजूला समांतर आहे. 3 बाजू आहेत, त्या 3 पैकी कोणत्याही बाजूला ती समांतर आहे. आपण असं समजू की ती जी रेषा आहे ती बीसी ला समांतर आहे. आता बीसी ला समांतर आहे तर ती बीसी ला अशी पण समांतर असू शकते किंवा अशी पण असू शकते किंवा वरती पण जाऊ शकते. समांतर रेषा कशा पण असू शकतात, बरोबर आहे. बीसी ला समांतर. हो मॅम. पण ती जी बीसी ला समांतर रेषा आहे ती बीसी ला समांतर रेषा इथून वरून कुठून नाही गेली, तर ती जी बीसी ला समांतर रेषा आहे ती इतर 2 बाजूंना छेदून जाणारी, म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना,
म्हणजे BC ला समांतर रेषा मी काढणार आहे, पण ती रेषा काढताना ती इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदते. कळलं का? अशी जाणार ती समांतर. ही जी L रेषा आहे ही ती त्या दोन रेषांना म्हणजे त्या दोन बाजूंना उरलेल्या ज्या त्रिकोणाच्या बाजू आहेत, BC ला तर L समांतर आहे. BC ही त्रिकोणाची बाजू आहे, त्या त्रिकोणाच्या एका बाजूला रेषा L ही समांतर आहे आणि ती जी L आहे ती इतर दोन बाजू ज्या आहेत, इतर दोन बाजू कोणत्या त्रिकोणाच्या इतर दोन बाजू कोणत्या? BC ला तर ती समांतर आहे आणि राहिल्या कोणत्या दोन बाजू? BC ला समांतर आहे बाजू आहेत त्या कोणत्या आहेत? मॅम बाजू AB आणि बाजू AC. बरोबर, AB आणि AC. AB आणि AC ज्या इतर दोन बाजू आहेत त्या बाजूंना दोन भिन्न बिंदू ती रेषा छेदून जाते. ती जी समांतर रेषा आहे ना ती इतर दोन बाजूंना, BC ला ती समांतर आहे पण इतर दोन बाजू म्हणजे AB आणि AC या रेषांना ती दोन भिन्न म्हणजे वेगवेगळ्या बिंदूत छेदते. ठीक आहे, म्हणजे ती अशी पण नाही जात, अशी गेली असती तर ती दोन्ही बाजूने पण भिन्न बिंदूत छेदते म्हणजे ती मधून कुठून तरी जाते. ठीक आहे, हे दिलंय आपल्याला, इथपर्यंत दिलेलं आहे की जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा म्हणजे कोणती रेषा? ती रेषा म्हणजे जी समांतर आहे ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे हे जे प्रमाणात असणं म्हणजे काय? तर प्रमाणात असणं म्हणजे गुणोत्तर सारखं असणं. प्रमाणात असणं म्हणजे काय? बघा, गेल्या वर्षी आपण गुणोत्तर आणि प्रमाण शिकलो. A/B आणि C/D ही दोन गुणोत्तर जेव्हा सारखी असतात ना तेव्हा त्याला प्रमाणात असणं, म्हणजे हे दोन गुणोत्तर जेव्हा सारखी ना तेव्हा त्याला प्रमाणात असणं असं म्हणतो. कळलं का? काय कळलं? 3/4 कळलं का? आणि 6/8 ही दोन गुणोत्तर सारखी आहेत. का सारखी? का? कारण तुम्ही जर तिरकस गुणाकार केलात तर सारखं उत्तर येतं का? 3/8 24, 6/24. याचा अर्थ ही दोन गुणोत्तर सारखी आहेत. दोन गुणोत्तर सारखी आहेत याचा अर्थ ती प्रमाणात आहेत. प्रमाणात असणं म्हणजे गुणोत्तर जेव्हा सारखं मिळतं ना, तेव्हा गुणोत्तर म्हणजे काय? आता हे बघा, इकडे ही रेषा त्या बाजूंची जी गुणोत्तर आहेत ना, गुणोत्तर म्हणजे AP छेद PB हे एक गुणोत्तर आणि दुसरं गुणोत्तर कोणतं तयार होईल? दुसऱ्या बाजूची गुणोत्तर कसं? AQ जे दोन भाग होणार आहेत छेद QC. AQ छेद QC ही दोन्ही गुणोत्तर जेव्हा सारखी असतील ना तेव्हा आपण म्हणतो की हे प्रमाणात विभागते. म्हणजे जी L आहे ती त्या दोन बाजूंना ही दोन गुणोत्तर सारखी मिळतात. कोणती दोन गुणोत्तर सारखी मिळतात? AP छेद PB आणि AQ छेद QC ही दोन गुणोत्तर सारखी असणं म्हणजे ते प्रमाणात, ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागणे. कळते का? प्रमाणात विभागते. L रेषा AB आणि AC ला प्रमाणात विभागते याचा अर्थ काय? की जे दोन भाग होतात ते त्यांचं गुणोत्तर सारखं असतं. कळते की नाही? गुणोत्तर सारखं असणं म्हणजे प्रमाणात असणं. नाही कळलं? मग आपलं विधान काय आहे? समजलं मॅम. विधान काय आहे? विधान मी पुन्हा एकदा सांगते. जर त्रिकोणाच्या, कोणताही त्रिकोण तुम्ही घ्या, कोणत्याही प्रकारचा घ्या, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर काय? तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. विधान कळलं?
जर तर हे मला सिद्ध करायचं आहे, हे माझं साध्य आहे, हे जे प्रमाणात विभागते ना, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते, हे मला सिद्ध करायचंय. आणि जर काय दिले, जरच्या पुढचं विधान आपल्याला पक्ष असतं आणि तरच्या पुढचं साध्य असतं. हे माहित आहे का तुम्हाला? इथे जर आहे, जर त्रिकोणाच्या एक माहित आहे मॅम. रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल, म्हणजे हे सगळं पक्षामध्ये येणार. तरच्या पुढचं हे साध्यमध्ये येणार, हे साध्य आहे. तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. कळलं? विधान कळलं? हो मॅम. आता जरच्या पुढचं विधान पक्षमध्ये तुम्हाला लिहायचं. तुम्ही काय लिहिणार? हे सगळं लिहिणार. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी, मग कुठल्या बाजूला समांतर आहे ते लिहायचं आपल्याला. कोणत्या? त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल, म्हणजे ही जी रेषा एल आहे ही कोणाला समांतर आहे? कोणाला समांतर आहे? त्रिकोणाच्या कोणत्या बाजूला समांतर आहे? बीसी ला. ठीक आहे, हे लिहिलं आपण पक्षमध्ये. आणखी काय पक्षमध्ये आहे की त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदते, म्हणजे रेषा पी मध्ये आणि बाजू एसी ला कोणत्या बिंदूत छेदते? क्यू. अरे कळते की नाही, की डोक्यावरून चाललंय? समजते का? हो मॅम. मॅम समजतंय. जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन, तर ती रेषा त्या बाजूला प्रमाणात विभागते. पक्ष साध्य कळलं? पक्षमध्ये लिहायचंय हो मॅम, त्रिकोण कळलं. एबीसी मध्ये, पक्षमध्ये लिहायचंय त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी ही एल ला समांतर आहे आणि जी एल आहे रेषा एल ती एबी ला पी मध्ये आणि एसी ला बिंदू क्यू मध्ये छेदते. एवढं पक्षमध्ये लिहायचंय. आणि साध्यामध्ये आपल्याला ती दोन गुणोत्तर सारखी सिद्ध करायची, म्हणजे एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी, हे मला सिद्ध करायचं आहे. क्यूसी मॅम. हा, कळलं? हो मॅम, कळतंय. कळलं. ठीक आहे. आता आपल्याला काही नाही करायचं, जे आपण 1.1 मध्ये केलंय तेच करायचं. 1.1 मध्ये आपण दोन त्रिकोण घेतले, त्यांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरं काढली. मग ते समान उंचीचे असतील तर पायांच्या प्रमाणात, समान पायांचे असतील तर उंचीच्या प्रमाणात, दोन्ही समान असतील तर त्यांची क्षेत्रफळ एकरूप सारखी असते. हेच वापरायचंय सगळं इकडे. दोन दोन त्रिकोणांच्या जोड्या घ्यायच्या. पहिल्यांदा कोणते दोन त्रिकोण घ्यायचे माहिती आहे का? बघा, पहिल्यांदा हा जो एपीक्यू आहे, दिसतो? एपीक्यू त्रिकोण वरचा, हा एपीक्यू दिसतो? त्रिकोण दिसतोय एपीक्यू? आणि दुसरा घ्यायचा आहे आपल्याला बीपीक्यू किंवा पीक्यूबी, कुठला पण नाव काही लिहिलं. हा दिसतो? पीपीक्यू किंवा पीबीक्यू, पीक्यूबी काही लिहिलं त्याचं. दिसतो हा त्रिकोण? हे दोन त्रिकोण दिसले? ठीक आहे, हे दोन त्रिकोण दिसले? हा मॅम. हा, तर आता याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ते असे आपण बघितले, एक लघुकोन त्रिकोण आहे आणि हा बाजूचा एपीक्यू लघुकोन त्रिकोण आहे आणि हा जो पीक्यूबी आहे तो विशालकोन त्रिकोण आहे. त्यामुळे त्याची जी उंची आहे ती एकच येणार, ती लघुकोन त्रिकोणाची पण येणार आणि विशालकोन त्रिकोण जो आहे हा पीक्यूबी हा विशालकोन त्रिकोण आहे, त्याची सुद्धा उंची काय येणार? तीच येणार. ही क्यू मधून जाणार, समजा ही क्यू डी आपण घेऊ, बरोबर आहे? आता म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत ते कसे आहेत? कसे आहेत? समान. बघा ना, असे दोन त्रिकोण आहेत. ते तुमचे असे क्रॉस आहेत म्हणून तुम्हाला कळत नाही. आपले असे आपण बघा घेतलेले त्रिकोण, असे घेतलेले.
म्हणजे एक लघुकोन त्रिकोण असतो आणि त्याला लागूनच दुसरा विशालकोन त्रिकोण असतो असा, है ना. मग आपण बघा उंची घेतलेली तिची, एक उंची ही जी येते, ही उंची जी येते ही अशी, ही जी उंची आहे ही या लघुकोन त्रिकोणाची पण तीच उंची असते आणि हा जो विशालकोन त्रिकोण आहे त्याची पण हीच उंची, कारण विशालकोन त्रिकोणाची उंची त्रिकोणाच्या कुठे असते, कुठे असते विशालकोन त्रिकोणाची बाहेर. म्हणजे हे जे असे असे क्रॉस आहेत, कळलं का, असे क्रॉस आहेत असे, असे आहेत ते. हा एपीक्यू आहे, हा एपीक्यू आहे आणि हा पीक्यू बी, हा दुसरा, कळते का, हा पीक्यू बी, हा दुसरा त्रिकोण, हा हो मॅम विशालकोन कळतंय. त्रिकोण. आणि मग त्याची दोघांची उंची सारखी एकच असणार, म्हणजे हे दोन्ही समान उंचीचे त्रिकोण असणार, बरोबर आहे. आणि मग समान उंचीच्या त्रिकोणांची जी क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे ते कशाच्या प्रमाणात असतं, उंची समान असेल तर कशाच्या प्रमाणात, पायांच्या. मग यांचे पाया कोणते घ्यायचे पायाच्या आपण, प्रमाणात. अशी जर उंची काढली तर पाया कोणता घ्यायचा, कोणते कोणते पाया येणार ह्या त्रिकोणाचा, एपीक्यू चा कोणता पाया, याचा पाया कोणता, एपी मॅम. एपी. आणि याचा विशालकोन त्रिकोणाचा पाया कोणता, पीक्यू. पीक्यू नाही, उंची अशी गेली मॅम ना, पीबी. पीबी येणार हा पीबी मॅम. पाया. उंची जेव्हा बाहेर जाते, पाया आपण इथलाच घेतो ना, ही जरी उंची असेल तरी हा पाया असतो आणि लघुकोन त्रिकोणाचा हा पाया असतो इथपर्यंत, बरोबर ना. अरे हो की नाही, येस मॅम. आपण बघितले नाही का आधी असे त्रिकोण. आता हे बघा, हे आपण बघितलेलं असंच, अशी आपण उंची टाकली, मध्यबिंदू होता म्हणून मग ते पाया पण समान झाला. ऍक्च्युली ह्यांचे पाया वेगवेगळे आहेत, एएम आहे आणि याचा बीएम आहे. उंची सारखी होती पण नंतर हा मध्यबिंदू पण होता म्हणून पायांची लांबी पण सारखी झाली, आठवते का. पण इथे आता पायासारखी नाहीये, पायांच्या प्रमाणात येणार, है ना. मग त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण पीक्यू बी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, बरोबर आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू बी बरोबर एपी छेद पीबी. एवढं कळलं, हे कळलं पायांच्या प्रमाणात. हे पाया आहेत दोघांचे पण, कारण क्षेत्रफळ ही पायांच्या प्रमाणात येणार, कारण उंची सारखी आहे. समजते का. हो मॅम. हो टीचर. उंची सारखी आहे, उंची सारखी असेल, उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात असतं. त्यांचे पाया एपी आणि पीबी आहेत, त्यामुळे एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू बी बरोबर एपी छेद पीबी. हे कळलं तुम्हाला, ठीक आहे. हे मी आकृती काढते, एल रेषा आहे, एबीसी आहे. हा, एक ते मी रचना सांगेन, आपली आकृती एवढीच होती ना, मी रचना सांगायची विसरली आहे तुम्हाला, सॉरी. इथे पण एक रचना केली आपण, बीक्यू म्हणजे एक्स्ट्रा, आपण आपली आकृती एवढीच होती आधी, एवढीच आहे आपली मेन आकृती, एवढीच आहे. पण काही वेळा एखादी सिद्धता लिहिण्यासाठी आपण काहीतरी रचना, म्हणजे त्या आकृतीमध्ये काहीतरी ऍडिशनल काहीतरी आणतो, त्याला आपण रचना असं म्हणतो. मग रचना काय केली, एक बीक्यू काढली आणि दुसरी काय काढली ते लिहायचं राहील, पीक्यू आणि ही पीसी काढली, ठीक आहे. ही रचना लिहायची राहिली आहे, मी सांगायचं विसरली. हे बघा रचना, रेख पीसी आणि रेख बीक्यू काढा, कळलं का. येस मॅम. ठीक. आता सेम तसंच आपल्याला दुसऱ्या दोन त्रिकोणांची जोडी. आता दुसऱ्या दोन त्रिकोण कोणते, दुसरे दोन म्हणजे त्यातलं एक कॉमन आहे त्रिकोण, म्हणजे पहिला हा जो वरचा आहे तो कॉमन आहे एक एपीक्यू, आणि आता दुसरा हा आपल्याला
दुसरा घेताना घ्यायचा आहे हा. मग अशी PQB घेतला ना, आता PQC घ्यायचा. ठीक आहे, असं कळलं का? असं हा APQ आहे आणि हा PQC. आता हे सुद्धा समान उंचीचे होणार, कारण हा जो आहे हा विशालकोन त्रिकोण आहे. हा विशालकोन त्रिकोण आहे, हा लघुकोण. आपण आता जी उंची आहे ती P मधून टाकणार आपण. मग अशी Q मधून त्या बाजूला टाकलेली, आता P मधून या बाजूला टाकणार. ती दोन्हीची सारखी उंची होणार. कळलं? म्हणजे हे सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहे. बरोबर आहे. पण आता उंची अशी टाकल्यामुळे आता पाया कोणते येणार? APQ आणि PQC चा पाया कोणता येणार? आता उंची अशी टाकली आपण P मधून. P मधून उंची टाकली तर पाया कोणते घेणार? अशी उंची. पाया कोणते घ्यायचे? PQ आणि QC. पाया पाया ही उंची आहे, P मधून टाकलेली उंची आहे. या त्रिकोणामध्ये सुद्धा, PQC मध्ये सुद्धा, आणि हा APQ चा AQ आणि PQC चा कोणता घ्यायचा? हा पाया आहे. आणि ही उंची ना बाहेर जाते ना उंची. कळते का? आकृती कळते का? बघा अशी आकृती, म्हणजे असे दोन त्रिकोण आहेत. अशी आकृती. आता तुमची उंची जी आहे ती इकडे नाही जाणार, कारण तुमचा विशालकोन इथे तयार होतोय ना, इथे विशालकोन आहे ना. मग उंची तुमची P मधून येणार अशी. P मधून उंची आली तर ती दोन्हीसाठी सारखी आहे. PD APQ साठी, QC साठी पण PD आहे. म्हणजे समान उंचीची त्रिकोण आहेत आणि म्हणून त्यांचा आता हा जर तुम्ही उंची टाकली तर ती उंची या AQ वरची आहे. AQ आणि इथे विशालकोन त्रिकोणाचा पाया QC. बरोबर आहे. AQ छेद QC असे आहे ना. कळलं? येस मॅम. पाया पाया. मग इथे तसंच आपण काय केलं? APQ छेद PQC बरोबर AQ छेद QC. कारण यांची पण क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात येणार, कारण उंची समान आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती का? पुढे आपण काय केलं? आता दोन गुणोत्तरे घेतली. ठीक आहे. पहिल्यांदा मी जे गुणोत्तर घेतलंय ते APQ आणि PQB च घेतलंय, आणि नंतर APQ आणि PQC च घेतलेलं आहे. ठीक आहे. पहिलं जे गुणोत्तर आहे एरिया ऑफ त्रिकोण APQ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQB. कळतंय की नाही? AP छेद PB. बघा पहिलं विधान. आणि नंतर वरचा त्रिकोण सेमच घेतलाय APQ, फक्त खाली जो त्रिकोण आहे तो बदललाय मी. बघा दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत. PQB वेगळा आहे आणि PQC वेगळा आहे. PQB हा असा जो आहे हा PQB आहे. पहिल्या वेळेला या PQB बरोबर घेतली जोडी, आणि दुसऱ्या वेळेला PQC कॉमन आहे दोघांमध्ये. दोन्ही गुणोत्तरामध्ये APQ कॉमन आहे. एरिया ऑफ त्रिकोण PQC बरोबर AQ छेद QC, कारण हे दोन्ही पण समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हणून पायांच्या प्रमाणात. कळलं एवढं? येस मॅम. काय सोपं आहे, काय नाही. समान उंचीचे त्रिकोण पायांच्या प्रमाणात. आता तुमचा जो अंश आहे तो सारखा आहे, म्हणजे अंश APQ एरिया ऑफ त्रिकोण APQ. खाली जे दोन त्रिकोण आहेत ना PQB आणि PQC, हे जे दोन त्रिकोण आहेत ना, हे बघा, हे दोन त्रिकोण
दोन समांतर रेषांच्या मधले त्रिकोण आहेत. जसं आपण 1.1 मध्ये बघितलं होतं बघा, असे दोन त्रिकोण तुम्हाला दाखवते. दोन समांतर रेषांमधले त्रिकोण. हे बघा, हे दोन त्रिकोण होते नाही का, हे दोन रेषा समांतर होत्या. मग याची उंची आणि दोन्ही पायाचा बीसीच होता दोघांचा पण, दिसतो का पाया दोघांचा. हे जे दोन त्रिकोण आहेत, एक एबीसी आणि दुसरा डीबीसी, दुसरा त्रिकोण आहे डीबीसी. दोघांचा बीसीच पाया आहे, पण उंची दोन्ही त्रिकोण समांतर रेषांमध्ये असल्यामुळे उंची पण सारखी येते. म्हणजे हे दोन त्रिकोण समान पाया आणि समान उंचीचे आहेत. तसंच हे पण जे दोन त्रिकोण दिसत ना तुम्हाला, PQB आणि PQC, यांचा दोघांचा पाया बघा PQ आहे आणि उंची याची इथून अशी जाणार एकाची आणि एकाची इथून जाणार. पण दोघांची उंची ही दोन समांतर रेषांमधलं अंतर असणार आहे, जे सारखं असतं. म्हणजे PQB आणि PQC हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, समान पाया आणि समान उंचीचे आहेत. तुम्ही बघितले तर याची उंची अशी जाणार आणि एकाची उंची अशी जाणार. पण दोन्ही पण अंतर समांतर रेषांमधली असल्यामुळे ती लंबांतर सारखी असतात. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ना खालचे, PQB आणि PQC, हे कसे आहेत, समान पाया आणि समान काय आहे, दोघांचा पण पाया पण समान आहे आणि काय सारखी आहे, उंची दोन पण रेषा समान आहे. समांतर आहे ना, एल आणि बी समांतर रेषांमधली उंची सारखी असते. त्यामुळे त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC यांचा PQ हा समान पाया आहे आणि रेख PQ आणि BC समांतर आहेत आणि म्हणून त्रिकोण PQB आणि PQC यांची उंची सुद्धा समान आहे. बरोबर. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन्ही त्रिकोण समान पाया आणि समान उंचीचे आहेत. हे जे PQB आणि PQC दोन्ही त्रिकोण आहेत, हे समान पाया आणि समान उंचीचे आहेत. मग जर याचा अर्थ त्यांची क्षेत्रफळ सारखी आहेत, पाया आणि उंची दोन्ही समान आहेत, म्हणजे त्यांची क्षेत्रफळ सारखी आहेत. एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQC तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. हे तुमचं तिसरं विधान आहे. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं. कळलं इथपर्यंत? येस मॅम. आता पहिल्या विधानाची डावी बाजू आणि दुसऱ्या विधानाची डावी बाजू नुसतं ऑलरेडी सारखं आहे. एरिया ऑफ त्रिकोण APQ, एरिया ऑफ त्रिकोण APQ. म्हणजे नाव पण सारखे, त्रिकोण सारखे आहेत, पण छेदातली नावं जरी वेगळी असली, म्हणजे इथे एरिया ऑफ त्रिकोण PQB आहे आणि दुसऱ्यामध्ये PQC आहे, पण तरी सुद्धा दोघांचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ सारखं आहे. हे आपण तिसऱ्या विधानात लिहिलंय. PQB आणि PQCचं क्षेत्रफळ सारखं आहे, म्हणजे याचा अर्थ हा जो छेद आहे तो पण सारखा झाला. अंश तर आधीच सारखा आहे, APQ त्रिकोणच सारखे आहेत. छेदाचे त्रिकोण जर कशी आहेत, क्षेत्रफळ कशी आहेत, PQB आणि PQC ची सारखी. म्हणजे जी डावी बाजू आहे ना, 1 आणि 2 ची ही जी डावी बाजू आहे ना, ही सारखी होते. ही डावी बाजू या डाव्या बाजू बरोबर एकरूप आहे. कारण डावीकडे बघा ना, 1 च्या डावीकडे वरती APQ आहे, खाली PQB आहे, आणि 2 च्या डावीकडे वरती APQ आहे, खाली PQC आहे. PQBचा एरिया क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQCचं क्षेत्रफळ सारखं आहे, म्हणजे छेद पण सारखा आहे. अंश तर सारखाच आहे, छेद पण सारखा आहे. याचा अर्थ डावी बाजू पूर्णपणे एकरूप आहे 1 आणि 2 ची. मग जर दोन विधानं अशी असतील ज्यांची डावी बाजू सारखी आहे, तर याचा अर्थ त्यांची कोणती बाजू सारखी असणार? जर डावी बाजू एकरूप असेल दोन विधानांची, तर याचा अर्थ त्या विधानांची कोणती बाजू? उजवी बाजू सुद्धा समान समान सारखी असते.
दोन विधानांची डावी बाजू जर सारखी असेल तर उजवी बाजू सुद्धा सारखी. हे बघा, PQB PQC यांचं क्षेत्रफळ सारखं झालं. हे तिसरं विधान. याचा अर्थ पहिल्या विधानाची डावी बाजू बरोबर दुसऱ्या विधानाची डावी बाजू, डाव्या बाजू सारख्या झाल्या. आणि जर डाव्या बाजू सारख्या होतात याचा अर्थ त्या दोन विधानांच्या उजव्या बाजू सुद्धा सारख्या होतात. म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC होणार, कारण या दोन विधानांच्या ज्या उजव्या बाजू आहेत त्या AP छेद PB आणि AQ छेद QC आहेत. डावी बाजू आपण एकरूप सिद्ध केली. कशासाठी एकरूप सिद्ध केली? की जेणेकरून उजवी बाजू एकरूप आली पाहिजे. बापरे, कळलं का? सिद्धता सोपं आहे. तुम्हाला समजायला खूप वेळ, समजण्यासाठी मी एवढं सगळं सांगितलं. बघा, हे प्रमेय समजण्यासाठी एवढं सगळं एक्सप्लेनेशन आहे. लिहिण्यासाठी तर काहीच नाहीये. लिहायला तर सोपंच आहे. काय नाही लिहायचं. काय लिहायचं? पहिले दोन त्रिकोण घ्यायचे, APQ PBQ, आणि ते काय लिहायचे की समान उंचीचे त्रिकोण आहे म्हणून पायांच्या प्रमाणात. नंतर APQ आणि PCQ घ्यायचं, ते सुद्धा समान उंचीचे म्हणून पायांच्या प्रमाणात. नंतर लिहायचे जे छेदातले त्रिकोण आहेत PBQ आणि PCQ किंवा PQC, ते समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हणून त्यांचं क्षेत्रफळ समान आहे. म्हणून पहिल्या विधानाची डावी बाजू बरोबर दुसऱ्या विधानाची डावी बाजू, आणि म्हणून उजव्या बाजू पण सारख्या. लिहायला खूप सोपं आहे, लिहू शकता, पण समजणं फार गरजेचं आहे. बघा, प्रमेय पाठ नाही करायची. प्रमेयाचं विधान समजून घ्या, विधानावरून आकृती काढा. आकृतीवरून तुम्ही स्वतः सिद्धता असे मनामध्ये की असं आहे, मग असं असं असणार आहे, याच्या पुढची स्टेप ही आहे, असं तुम्ही पाठांतर नाही करायचे. तुम्हाला लिहिता आली पाहिजे समजून ती सिद्धता. कळलं का? थोडंफार शब्द इकडे तिकडे होतात, असं काय अगदी तसंच जसं पुस्तकात दिले तसंच असलं पाहिजे असं नाही. थोडंफार इकडे फक्त आपलं जे स्टेप्स आहेत त्या बरोबर असल्या पाहिजे. कळलं सिद्धता? हो मॅम, समजलं. सगळ्यात महत्वाचं प्रमेय आहे हे, त्यामुळे नीट समजून त्याची सिद्धता न बघता, न पाठांतर करता लिहिण्याची हे करा, प्रॅक्टिस करा. न पाठांतर करता, पाठांतर नाही करायचं. कळलं? येस मॅम. समजल्या स्टेप्स हो काय मॅम. काय आहेत? पक्ष लिहायचं, साध्य लिहायचं. हा, मग हो मॅम. सगळ्यांना कळलं? हो टीचर. हो मॅम. हो मॅम, समजले. नाही समजलं? समजलं ना सगळ्यांना? हो. हो मॅम. काय म्हणते अश्विनी? समजलं? अश्विनी काय म्हणते? अश्विनी समजलं ना? हो मॅम, बरं, समजले. आता पुढे आहे. बरं, पुढे आहे या प्रमेयाचा. बघा, प्रत्येक प्रमेय जे असतं त्याचं जर तर आपण उलट केलं की त्याचा व्यत्यास बनतो. आपण 9वी ला शिकलोय बघा, व्यत्यास. हो टीचर. म्हणजे जरच्या पुढचं विधान. तर आपलं प्रमेय काय होतं, त्याचा व्यत्यास पण आहे. हा, नीट आपण आता एकदा शॉर्टकट मध्ये समजून घेऊ आणि मग आपण 1.2 घेऊया. 1.2च्या आधी माझ्याकडे आणखी एक प्रमेय का, एक कोन दुभाजकाचं प्रमेय आहे. ते आपण फक्त कोन दुभाजकाचं प्रमेय सिद्ध करायला फार कमी येतं, पण समजून घेऊया. ठीक आहे. व्यत्यास काय आहे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आधी आपण घेतलेलं आहे. आता जे मी तुम्हाला शिकवलं ना त्याला म्हणतात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे
मूलभूत प्रमेय. प्रमेय काय होतं की जर जर असं तुम्हाला मिळालं त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते, तर म्हणजे काय, रेषा एल ही बीसी ला समांतर असेल, बाजू बीसी ला, तर तुम्हाला काय मिळतं, एपी छेद पीपी बरोबर एक्यू छेद क्यूसी. म्हणजे जर असं असेल ना, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर ती रेषा त्या बाजूना प्रमाणात विभागते. तर हे आहे, तर हे. ठीक आहे. आता व्यत्यास मध्ये उलट होतं. उलट काय होतं, जर हे असेल ना, जर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते ना, तर तर काय असते की ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणजे काय सांगते बघा, त्रिकोणामध्ये उलट विधान आहे, उलट विधान. व्यत्यास म्हणजे उलट असते. बघा, पहिल्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आपल्याला काय दिलं होतं, पक्षमध्ये आपल्याला असं दिलं होतं की त्रिकोण एबीसी मध्ये ही जी एल आहे ही पीक्यू बीसी ला समांतर आहे, हे दिलं होतं की नाही. एल ही बीसी ला किंवा बीसी एल ला काय आहे, समांतर आहे, हे दिलं होतं. आणि त्याच्यावरून मी सिद्ध काय केलं की एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. म्हणजे जर बीसी समांतर एल असेल किंवा पीक्यू समांतर बीसी किंवा क्यू आणि एल एकच आहे, पीक्यू एल वरच पीक्यू आहे, तर बीसी समांतर पीक्यू असेल किंवा बीसी समांतर एल असेल तर एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. आता विधान उलट कसं होणार की जर एखाद्या त्रिकोणामध्ये जर एखादी रेषा, ही समजा रेषा एम, हा पीक्यू आर त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये रेषा एम अशी आहे जी दोन बाजूला प्रमाणात विभागत असेल, जे पीए छेद एक्यू बरोबर पी आर छेद, अरे बी लिहायचं इथे, म्हणजे ही रेषा समांतर आहे हे आधी नाही सांगू शकत आपण. आधी आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे की जर त्रिकोणामध्ये एम ही कोणतीही एक रेषा आहे जी काय करते, पीक्यू आणि पी आर ला प्रमाणात विभागत असेल, म्हणजे एम ही रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे पीए छेद एक्यू बरोबर पीबी छेद बी आर जर असेल, असं जर प्रमाणात विभागत असेल, म्हणजे ही दोन गुणोत्तरं तुम्हाला सारखी मिळाली, याचा अर्थ तुम्ही काय सांगू शकता की ही जी रेषा एम आहे ती कशी आहे, समांतर आहे. कोणाला, बाजू क्यू आर ला. म्हणजे जर हे असेल ना, जर सारखी मिळाली ना, तर तुम्ही क्यू आर ला समांतर आहे. म्हणजे तुम्हाला नसेल कळलं तर आपण एक उदाहरण घेऊन बघू, व्यत्यास कळला पाहिजे. बघा, ही रेषा आहे, समजा हा एबीसी आहे, इथे एल इथे एम आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला समजा मी इथे लांबी दिली, याची 3 दिली, याची 6 दिली, याचे मी 4 आणि याचे 8 दिली, ठीक आहे. इथे पीक्यूज घेऊ आपण. ऐकताय का सगळेजण? आपण व्यत्यास बघतोय, व्यत्यास काय सांगतो आपल्याला, ऐकताय का? हो मॅम. व्यत्यास. हो हा. मॅम. तर व्यत्यास काय आहे माहिती आहे का, कुठली पण एक रेषा समजा अशी आहे, त्रिकोणात जर एखादी रेषा अशी आहे जी त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात जर विभागत असेल, म्हणजे तुम्ही याचं गुणोत्तर काढा. आता समजा मी गुणोत्तर काढला, एपी छेद पी 3 आहे आणि हे 6 आहे, म्हणजे 3 छेद 6, म्हणजे 3 1 3 3 2 6 1 छेद 2 असं गुणोत्तर येणार.
आणि दुसरं गुणोत्तर जर मी काढलं AQ छेद QC तर 4/8. 4 एके 4, 4 2. म्हणजे हे सुद्धा गुणोत्तर 1/2 आहे, हे सुद्धा गुणोत्तर 1/2 आलं. दोन्ही गुणोत्तर समान आहेत. याचा अर्थ ही जी L आहे रेषा ही या AB ला आणि AC ला प्रमाणात विभागते असा त्याचा अर्थ होतो. गुणोत्तर सारखी आली की नाही, 1/2 गुणोत्तर सारखी आली याचा अर्थ रेषा L काय करते, AB आणि AC या दोन बाजूचे आहेत यांना काय करते, AB ला आणि AC ला काय करते, ही L प्रमाणात विभागते. कधी प्रमाणात विभागते म्हणू शकता तुम्ही, जेव्हा ही गुणोत्तर कशी येतील, गुणोत्तर कशी येणार, सारखी. सेम मॅम. सारखी. गुणोत्तर असणार. मग जेव्हा तुम्हाला दोन गुणोत्तर सारखी मिळणार याचा अर्थ ती जी L आहे ती AB ला आणि AC ला काय करते, AB ला आणि AC ला काय करते, प्रमाणात विभागते. ती L मॅम प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते. मग जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा जी प्रमाणात विभागते ती आता तिसरी बाजू कोणती राहिली, तिसऱ्या बाजूला दोन बाजूंना प्रमाणात विभागते, मग तिसरी बाजू जी आहे तिला ती समांतर असते. म्हणजे जी L आहे ती कोणाला समांतर असणार, कोणाला समांतर असणार, तिसरी बाजू त्रिकोणाची. कोणत्या दोन बाजूंना ती विभागते प्रमाणात, त्रिकोणाच्या कोणत्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते, AB ला आणि कोणाला प्रमाणात विभागते, AC आणि AB मधले दोन भाग, हा AB आणि AC. पहिली तिसरी कोणती बाजू त्रिकोणाची, त्रिकोणाची तिसरी बाजू कोणती राहिली, BC. म्हणजे जर L ही रेषा ही L रेषा AB आणि AC ला जर प्रमाणात विभागत असेल तर याचा अर्थ L जी आहे ती BC ला समांतर आहे. पण कधी असेल तर, म्हणजे ही दोन गुणोत्तर सारखी आली तर, कोणती दोन गुणोत्तर, AP छेद PB हे गुणोत्तर काढायचं, AQ छेद QC हे दुसरं गुणोत्तर काढून बघायचं. दोन्ही गुणोत्तर समान मिळाली याचा अर्थ ती रेषा प्रमाणात विभागते आणि तर मग आपण सांगू शकतो की L ही BC ला समांतर आहे. कळलं का की नाही कळलं? हो मॅम. हो मॅम कळलं. हो मॅम. म्हणजे व्यत्यास काय आहे बघा, त्रिकोणाच्या दोन भुजांना, आता भुजांना का दिले, बाजूंना दिलं असतं तरी चाललं, बाजूंना भिन्न बिंदू छेदून एकाच प्रमाणात जर विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला, उरलेल्या म्हणजे तिसरी बाजू, कारण दोन बाजूंना ती प्रमाणात विभागते, मग उरलेली जी तिसरी बाजू आहे तिला ती कशी असते, कशी असते, समांतर. तिसऱ्या बाजूला समांतर. समांतर असते. कळलं? येस मॅम. वापरायचं व्यत्यास कधी वापरायचं, समजलं मॅम. प्रमेय कधी वापरायचं, प्रमेय आपल्याला जेव्हा त्यांनी दिलं असेल की ही त्रिकोणामध्ये ही रेषा या बाजूला समांतर आहे, हे आपल्याला जेव्हा दिलं असेल तेव्हा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं. कारण आपल्याला दिलेलं आहे की ही L रेषा BC ला समांतर आहे, हे दिलं जेव्हा असेल ना आपल्याला, गिवन असेल, पक्ष असेल, तर याचा अर्थ प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तुम्हाला वापरायचं आहे. मग गणित कशी असू शकतात माहिती आहे का, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरून तुम्हाला अशी गणित असणार, सांग, आणि प्रमेय पण वापरायचे, व्यत्यास पण वापरायचे. प्रमेय कुठे वापरायचे, व्यत्यास कुठे वापरायचे, बघा. आता मी समजा तुम्हाला दिलं की रेषा L ही समांतर आहे बाजू BC ला, हे जेव्हा मी तुम्हाला दिले आणि तुम्हाला सांगितलं की
इथे एक्स ची किंमत काढा. म्हणजे तुम्हाला ही तिन्ही दिलेले आहेत. एम दिलंय, एमबी दिलंय, एएन दिलंय आणि तुम्हाला फक्त एनसी शोधायचे. तुम्हाला सांगतील एनसी शोधा किंवा तुम्हाला सांगतील एसी शोधा. मग आता इथे जर तुम्हाला हे दिलंय की नाही, हे दिलंय की नाही, हे गिवन आहे. मग हे दिलंय याचा अर्थ हे दिलेलं कशामध्ये आहे, प्रमेयामध्ये दिलेलं आहे की व्यत्यासामध्ये. हे गिवन कशात आहे, एका बाजूला समांतर, हे प्रमेयामध्ये आहे. मग प्रमेय इथे वापरायचे. जेव्हा आपल्याला दिलं असेल ना की बाजू ही BC ला समांतर आहे, हे जर तुम्हाला दिले आणि याच्यापैकी जेव्हा शोधायची असेल ते गुणोत्तर जे आहे. आता इथे जेव्हा तुम्ही रेषा L समांतर बाजू BC आहे, याचा अर्थ तुम्ही प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार तुम्हाला दोन गुणोत्तर सारखी मिळणार. कोणती सारखी मिळणार गुणोत्तर, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तुम्ही इथे वापरणार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, व्यत्यास नाही, इथे प्रमेय वापरणार. का, कारण तुम्हाला दिलेलं आहे की ह्या समांतर आहेत. मूलभूत प्रमेय वापरायचं म्हणजे काय, की ती दोन गुणोत्तर समान घ्यायची. कोणती, AM छेद NB बरोबर AN छेद NC. ही दोन गुणोत्तर सारखी असतात. कारण जर एखादी रेषा त्रिकोणाच्या बाजूला समांतर असेल तर इतर दोन बाजूंना ती प्रमाणात विभागते. म्हणून हे तुम्हाला दोन गुणोत्तर सारखे मिळतात. मग तुम्ही जर बाजू दिल्यात, AM 3 दिले, NB 12 दिले, ही 4 दिले आणि तुम्हाला NC शोधायचे. तिरकस गुणाकार करायचा. मग 3x होणार, x म्हणजे NC इथेच ठेवायचं. x म्हणजे NC ची लांबी आहे. 12 तिकडे जाऊन भागिले, सॉरी 3 तिकडे जाऊन भागिले, 3 इथे 3 4, म्हणजे x तुमचं 16 येणार. म्हणजे ही जी NC ची लांबी आहे ती 16 येणार. कळलं का, असं वापरायचं. म्हणजे या वेळेला असं जेव्हा दिलं असेल, बाजू दिल्या असतील समांतर, तर तेव्हा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं. कळतंय का? हो मॅम. हो मॅम. हो मॅम कळतंय. हो टीचर कळतंय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि व्यत्यास कधी वापरायचा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कधी वापरायचा, हे बघा तुम्हाला वेगवेगळी गणित आहे. त्याच्यामध्ये प्रमेय, काही ठिकाणी प्रमेय वापरायचे, काही ठिकाणी व्यत्यास वापरायचे. आपण बघूया, ठीक आहे, पुढच्या लेक्चर. तोपर्यंत प्रमाणाचं मूलभूत प्रमेय व्यवस्थित समजून घ्यायचं आणि न बघता ट्राय करायचं 2-3 वेळा, न बघता लिहिण्याचं. समजून घेऊन लिहिण्याचा ओके प्रयत्न मॅम. करा. ठीक आहे, ओके मॅम. बाय, गुड नाईट. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय मॅम, गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. बाय मॅम. थँक्यू मॅम. गुड नाईट.